नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी NMMS मधला जो पहिला पेपर आहे मॅथचा, ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी किंवा बुद्धिमापन चाचणी असं म्हणतो, त्यातला पहिला घटक किंवा माझ्या सिरीजमधला पहिला घटक इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला. या घटकात आत्तापर्यंत 2015 पासून जर विचार केला, 15-16 पासून ते पार गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे 23-24 पर्यंत एकूण 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. पण हे जे 10 प्रश्न आहेत, हे सगळ्या प्रश्नांचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर या प्रश्न सोडवता येण्यासाठी, हे जे प्रश्न आहेत ते सोडवता येण्यासाठी अक्षरांचे जे क्रमांक आहेत ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे A to Z उजवीकडून घ्या किंवा डावीकडून घ्या, हे आपल्याला क्रमांक पाठ असणं गरजेचं आहे. जर समजा त्याच्याशी रिलेटेड ते क्रमांक कसे पाठ करायचे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक भेटेल आणि तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीनं त्या ट्रिकच्या माध्यमातून अक्षरांचे क्रमांक जे आहेत ते पाठ करू शकाल. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अक्षरमाला वर्णमाला या घटकावर आत्तापर्यंत आलेले प्रश्न, त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनासुद्धा आपण याच्यात पाहणार आहोत. तर घटकाचं नाव आहे इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला. आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात ह्याचा आधी विचार करूयात. तर पहिला आहे 2 अक्षरांमधील अंतर. म्हणजे कसं की समजा तुम्हाला विचारलं जातं की 15वा अक्षर समजा कुठला आहे, 15वा अक्षर तर आपल्याला माहिती आहे O आहे. नंतर समजा 23वं तर कुठलं आहे, W आहे. तर विचारलं जातं की यांच्यामध्ये काय अंतर आहे किंवा यांच्या दरम्यान किती अक्षरं आहेत. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारला जातो. नंतर आहे डाव्या बाजूनं किंवा उजव्या बाजूनं क्रमांक. म्हणजे तुमचं P जर आपण गृहीत धरलं तर त्याचा डाव्या बाजूनं म्हणजे कुठल्या बाजूनं, Aच्या दिशेनं, आणि उजव्या बाजूनं म्हणजे कुठल्या दिशेनं, Zच्या दिशेनं क्रमांक कितवा आहे. मग Aच्या दिशेनं वेगळा क्रमांक असेल, जो क्रमांक कितवा असेल पहा आपल्याला माहिती असेल तो 16वा क्रमांक असेल. आणि ज्यावेळेस आपण Zच्या दिशेनं मोजू त्यावेळेस तो नंबर कितवा असेल, 11वा असेल. तर अशा संकल्पनेचे किंवा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे म्हणजे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो तो घटक आहे बघा इंग्रजी अक्षरापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द. म्हणजे जसं की तुम्हाला काय केलं जातं, 5 अक्षरी समजा शब्द आहे तर त्याच्यातले जे अक्षर आहेत ती इंटरचेंज करून दिली जातात आणि त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनतोय. मग त्याच्यातल्या उजव्या बाजूने तिसऱ्या अक्षराचा क्रमांक कितवा आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यात विचारले जातात. नंतर अक्षरांमधील समक्रम किंवा विषमक्रम. म्हणजे एक प्रश्न असा होता की समजा A 1 आहे, B ला 3 आहे, C ला 5 आहे, म्हणजे विषम क्रमांक या ठिकाणी घेतले. ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर पुढं बघूयात. पुढचा प्रश्न कशा पद्धतीचा आलेला आहे, म्हणजे कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर मधोमध किंवा दरम्यान येणारी संख्या. म्हणजे 2 अक्षर आहेत त्या अक्षरांच्या बरोबर मधोमध येणारी संख्या किंवा त्या बरोबर मधोमध येणारं अक्षर कुठलं आहे किंवा त्या अक्षराचा क्रम कितवा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांच्या दरम्यान येणारी अक्षरं किती आहेत, त्यांच्या मधलं अक्षर कुठलं आहे. अशा पद्धतीचे फिरवून प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता तुम्हाला या धड्यात एंटर व्हायच्या आधी माहीत काय असायला पाहिजे हे लक्षात घ्या. तर तुम्हाला या धड्यात जायच्या आधी तुम्हाला A पासून Z पर्यंतचे जे अक्षर आहेत त्या अक्षरांचे क्रमांक माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मित्रांनो, हे जर क्रमांक पाठ असतील तर मॅथमधले किमान 20 प्रश्न तुम्ही त्याच्या आधारे सोडू शकाल. त्याच्यामुळे हे पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यासाठी खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पाहाल, त्या लिंकवर जा, त्याला क्लिक करा आणि तो व्हिडिओ याच्या आधी तुम्ही बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला तर सुरू करूयात. आता लक्षात ठेवायच्या गोष्टी कुठल्या आहेत बघा, या चॅप्टरमध्ये शिरत आहे तर हे गोष्ट माहीतच पाहिजे. पहिलं म्हणजे प्रश्न तुम्हाला कसे येतात. तर दिलेल्या अक्षराच्या आधीचे अक्षर म्हणजे डावीकडचे अक्षर. म्हणजे तुम्हाला येतं की Pच्या आधीचे अक्षर, मग Pच्या आधीचं कोण आहे, Q आहे का, नाही, कारण Pच्या नंतर काय आहे, Q आहे. मग Pच्या आधीचा याचा अर्थ त्याच्या डावीकडचं आणि Pच्या नंतरचं म्हणजे याचा अर्थ उजवीकडचं. मग Pच्या आधी म्हणजे कुठलं येणार आहे, तर त्याच्या आधी म्हणजे Pचा नंबर आपल्याला माहिती आहे 16 आहे, मग 15 नंबरला म्हणजे आधी आलं. ठीक आहे. तर 15 नंबरला कोण येतो, O येतो. मग Pच्या आधी म्हटलं याचा अर्थ डावीकडे, Pच्या नंतर म्हटलं याचा अर्थ उजवीकडे. हे एक लक्षात घ्या.
नंतर एक उदाहरण आहे बघा त्याच्याशी रिलेटेड, तसंच थोडंसं इंग्रजी अक्षरमालेतील डावीकडून 10वे आणि उजवीकडून 11वे अक्षर यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? ठीक आहे, आता प्रश्न काय बघा, डावीकडून 10वे. तर डावीकडून 10वे मी जो व्हिडिओ पाठवला ते जर तुम्ही बघितलं ना तर तुम्ही खटकन सांगू शकाल की 10 नंबरला जे आहे. ठीक आहे, आणि उजवीकडून 11वे. आता उजवीकडून 11वं म्हटलं की लक्षात घ्यायचं की डावीकडून जो तुम्हाला 11 आहे या ठिकाणी, समजा हे किती दिले, उजवीकडून 11 दिले, याच्यामध्ये किती ॲड केल्यानंतर तुमचं 27 येते? तर 16 ॲड केल्यानंतर 27 येते. मग 16 नंबरला कोण आहे? पी आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला याचे पहिल्यांदा काय माहीत असले पाहिजेत? क्रमांक. पीचा ॲक्च्युअल क्रमांक किती आहे? 16. आणि ह्या दोघांच्या मधोमध येणारे अक्षर तुम्हाला शोधायचं. या दोघांच्या मधोमध जर अक्षर काढायचं असेल तर 10 अधिक 16 दोघांची बेरीज येते 26 आणि त्या येणाऱ्या बेरीजला जर 2 न भागलं तर उत्तर येतं 13. आणि 13 हे जे आहे 13 क्रमांक आहे कोणाचा? यमचा. म्हणून यम हे त्यांच्या मधोमध येणारे अक्षर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ते अंकाचे जे क्रमांक आहेत की नाही अक्षराचे ते जर पाठ असतील ना, हे प्रश्न तुम्ही अगदी सहज आणि वेळ वाचवणारे प्रश्न आहेत. कारण काही प्रश्न असेही असतात की खूप वेळ खातात. तर याच्यामध्ये आपल्याला जर अक्षराचे जर क्रमांक पाठ असतील तर आपण हे उत्तर अगदी पटकन काढू शकतो. त्यामुळे ते पाठ काढण्यावर थोडं विशेष लक्ष द्या. आता दुसरा मुद्दा काय आहे बघा, 2 अक्षरांच्या मधोमध असणारे अक्षर काढण्यासाठी त्या दोघांच्या क्रमाची बेरीज करून 2 ने भागावे म्हणजेच निम्मे करावे. पहा, आता मी जे सांगितलं तेच आहे. म्हणजे 2 अक्षर आहेत आणि त्यांच्या मधोमध अक्षर कोणतं हे जर काढायचं असेल तर काय करायचं? तर त्या दोघांच्याही अंकांचा विचार करायचा, बेरीज करायची आणि त्याला 2 न भागायचं. सपोज या ठिकाणी प्रश्न आहे, इंग्रजी अक्षर मालिकेतील यल आणि यक्स यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? आता यलचा विचार करूयात. यल आहे 12 नंबरला. एक्सचा विचार करा, ते आहे 24 नंबरला. दोघांची जर बेरीज केली आपण तर त्यांची बेरीज किती होणार आहे बघा? 36 होणार आहे. आणि 36ला 2 न भागा उत्तर किती येणार आहे? 18. आणि 18 नंबरला कोण असतं? तर 18 नंबरला आर असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. म्हणजे जर दोघांच्या बरोबर मधलं अक्षर जर म्हटलं तर त्या दोघांच्या काय करायचं आपल्याला? अंकांची, त्यांच्या क्रमांक जितके आहेत ना त्यांची बेरीज करायची आणि त्याला कितीनं भागायचे? 2 न. आणि त्या क्रमांकाचं अक्षर हे मधोमध असणारं अक्षर असणार आहे. ठीक आहे, तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊयात. आता प्रश्नामध्ये कधी कधी शब्द वेगवेगळे वापरले जातात. बघा, जसं प्रश्नामध्ये जर अक्षरापासून असा उल्लेख असेल, बघा एखाद्या अक्षरापासून असा जर उल्लेख असेल तर त्या अक्षराला 1 क्रमांक देऊन पुढील अक्षराला 2 क्रमांक देऊन मोजणी करायची. म्हणजे जसं इंग्रजी अक्षर मालिकेत यम पासून 8व्या स्थानावर. आता बघा आपल्याला कुठून काढायचं आहे? यम पासून 8व्या स्थानावर. मग मुलं कन्फ्यूज होतात की यमला पकडायचं का नाही. तर यम पासून म्हटलंय ना, मग यम पासून म्हटलं की यमला पकडायचं. मग मला सांगा, यम पासून 8वं तुम्हाला काढायचं आहे, मग यमला 1 पकडावं लागणार आहे. म्हणजे यम नंतर किती उरले? तर 100% तुम्हाला किती उरतेत लक्षात घ्या? 7 उरतेत. कारण 8 काढायचे होते, यमला आपण 1 दिला. मी ट्रिक पण सांगतोय त्याच्याबरोबर, ती हे लक्षात घ्या की यम पासून 8व्या स्थानावर म्हटलं की यमचा क्रमांक 1 पकडायचा. म्हणजे अजून किती राहिले? 7 राहिले. मग यमचा क्रमांक आहे 13. 13मध्ये आपण हे 7 टाकले. 7 का टाकले? कारण 7 आणि 1 8, आपण टोटल 8 घेतलंय. ठीक आहे, मग 13 अधिक 7 होतात 20. आणि 20 कोणाचा नंबर आहे? T for 20. म्हणजे याचा अर्थ 20 हे जे आहे ते यम पासून 8व्या स्थानावर असणार आहे. ठीक आहे, तर असे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. पुढचा चौथा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊयात. प्रश्नामध्ये जर अक्षराच्या उजवीकडे किंवा डावीकडे असा उल्लेख असेल तर त्या अक्षराच्या पुढील अक्षराला पहिला क्रमांक द्यावा. पहा, आपण मागच्या याच्यामध्ये काय बघितलं? जर पासून शब्द आला तर त्याला काय करायचं आहे? पकडायचं आहे. पण जर समजा त्या अक्षराच्या डावीकडे उजवीकडे असा जर उल्लेख आला तर त्या अक्षराला पकडायचं नाही, त्याच्या पुढचा जो आहे त्याला पकडायचं. ठीक आहे, म्हणजे समजा आपल्याला प्रश्न असा आहे की यांच्या उजवीकडे 11वे अक्षर कोणते? मग यांची ही डावी बाजू झाली, यांची उजवी बाजू म्हणजे यांच्या पुढे. ठीक आहे, उजवीकडील 11वे. आता उजवीकडील 11वे म्हटलं की डायरेक्ट +11 करायचं याच्यात. मग यांचा क्रमांक आपल्याला माहीत पाहिजे, तो आहे 14. आणि अधिक किती करणार? 11. 14 अधिक 11 होतात 25. आणि 25 हा क्रमांक कोणाचा आहे? वायचा. म्हणजे यांच्या नंतर उजवीकडं 11वं जर अक्षर बघायला घेतलं तर ते कुठलं असणार आहे? वाय असणार आहे.
ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय, ही उदाहरणं सोडू शकता. आय होप की आपल्याला जे पुढे एक्झाम्पल तुम्हाला दाखवणार आहे मी, जे परीक्षेत आत्तापर्यंत आलेत ते सोडवताना तुमची प्रॅक्टिस खूप सुंदर होणार आहे. पुढचा प्रश्न, पुढची कन्सेप्ट बघूयात. दिलेल्या अक्षर मालिकेतील टिंबटिंब अक्षरापासून टिंबटिंब अक्षरापर्यंत एकूण किती अक्षरे आहेत असं जर विचारलं असेल, बघा एम पासून समजा टी पर्यंत किती अक्षर आहेत असं जर विचारलं तर मोजताना दोन्ही अक्षराचा अंतर्भाव करावा. म्हणजे समजा असा प्रश्न आहे तुम्हाला, उदाहरण आपण सोपं घेऊया त्याच्यापेक्षा. ए पासून आपण काय करूयात, ई पर्यंत एकूण किती अक्षर आहेत. तर आपल्याला माहिती आहे हे छोटे म्हणून आपण सांगू शकतो, बी आहे, सी आहे आणि डी पण आहे. म्हणजे ए पासून ई पर्यंत किती अक्षर आहेत जर मोजायची म्हटलं तर ही पहिली 2 आणि ही मधली 3 म्हणजे किती आहेत टोटल, तर 2 अधिक 3 5 अक्षर आहेत. ठीक आहे. मग आता आपल्याला 5 येण्यासाठी काय झालं लक्षात घ्या, की आपण काय करायचं आहे, आता इथं ए पासून म्हणतंय म्हणून ईचा नंबर 5च आहे ऑलरेडी म्हणून 5 आलं. पण जर मध्येच समजा यन आहे आणि यन पासून टी पर्यंत मोजायला सांगितले तर मग यनला पण पकडायचं आहे आणि टीला पण पकडायचे. ठीक आहे. मग हे सोडवताना करायचं काय ते सांगतो तुम्हाला. अगदी सोप्या पद्धतीनं सोपी ट्रिक आहे हे शोधण्याची. फक्त लक्षात घ्या की कसं आपण काढलेलं आहे. आता यन पासून टीचा आपण थोडा विचार करूयात आणि मग नंतर ट्रिककडे जाऊयात. आता यनचा तुम्हाला नंबर माहिती आहे 14 आहे आणि टीचा किती आहे 20 आहे. आता 14 पासून 20 म्हणजे 14 पण पकडायचे आणि 20 पण पकडायचे, लक्षात घ्या. मग मध्ये जर अंक किती आहेत असं जर बघितलं तर 15 ते 19 आपण पकडतो. ठीक आहे. मग आपण पकडताना कसं घेणार, 15 घेणार, 16 घेणार, 17 घेणार, 18 घेणार आणि 19 पण घेणार. आता बघा बरं किती अंक झाले, तर टोटल हे खालचे झाले 5 आणि वरचे 2 म्हणजे टोटल किती झाले 7 अंक आहेत. ठीक आहे. कुठपासून, यन पासून टी पर्यंत. मग आता हे आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून कसं काढता येईल. आता उत्तर 7 आहे हे तर आपल्याला कन्फर्म माहिती आहे. ठीक आहे, आपण काढून बघितले. पण जर मोठं असेल, मधूनच असेल तर आपला वेळ खूप जाणार आहे. त्याच्यासाठी ट्रिक सांगतोय. करायचं काय, तर जे मोठं आहे की नाही उजवीकडचं जे आहे 20 त्याच्यातून डावीकडचा वजा करायचा म्हणजे किती आलं 14. आता यांची वजाबाकी किती आले लक्षात घ्या 6 येते आणि पुन्हा त्याच्यात काय करायचं आहे 1 ॲड करायचं आहे. उत्तर तुमचं 7 येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे 1 ॲड का केलं. आपण वजाबाकी करताना काय करत असतो, याला पकडत नव्हतो. जसं की समजा 5 मधून 2 आपण वजा करतो त्यावेळेस उत्तर किती येतं 3 येतं. म्हणजे आपण काय करतो एकाला सोडून देतो. ठीक आहे. तसं तुम्हाला काय करायचं आहे, ह्या टीला पण पकडायचं आहे आणि एनला पण पकडायचं आहे. त्याच्यामुळं त्या दोघांनाही कन्सिडर करून आपल्याला वजाबाकी करून पुन्हा काय करायचं, आलेल्या उत्तरात 1 ॲड करायचं आहे. तेव्हा कुठे आपल्याला किती अक्षरं आहेत म्हणजे पासूनपर्यंत जर असेल तर दोघांनाही पकडायचं आहे. ठीक आहे. आता पुढं बघा काय आहे, दिलेल्या 2 अक्षरांच्या दरम्यान. आता इथं शब्द बघा कुठला आला आहे, दरम्यान. किती अक्षरे आहेत असं असेल तर दोघांनाही मोजायचं नाही. समजा आपण गणितामध्ये ए आणि इथं बी नाव दिलं रेषाखंडाला, इथं सी दिलं, इथं डी दिलं आणि इथं यम दिलं. तर ए आणि बीच्या दरम्यान किती बिंदू आहेत, तर दरम्यान जर असेल तर यांना मोजायचं आहे का, तर यांना मोजायचं नाही, या तिघांनाच मोजायचं आहे. तसं इथं सुद्धा तसंच करायचं की जर 2 अक्षरांच्या दरम्यान किती अक्षर आहेत असा प्रश्न असेल तर आपल्याला त्या दोघांनाही पकडायचं नाही. मग आपल्याला पुन्हा तोच प्रश्न आहे, यन आणि व्हीच्या दरम्यान किती अक्षरे आहेत. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे, आता मगाशी आपण काय केलं तर पहा, पासूनपर्यंतसाठी काय केलं तर वजाबाकी करून त्याच्यात 1 ॲड केला होता. का, कारण आपण त्यात एक तर मायनस करत असतो पण दुसऱ्याला पण मायनस करायचं आहे म्हणून आपण तिथं ॲड करत होतो. आता इथं करायचं काय मित्रांनो, तर इथं दोघांची वजाबाकी आधी करून घ्यायची, यन वजा व्ही करायचं आणि पुन्हा त्याच्यातून 1 वजा करायचा. मागच्या ह्याच्यात आपण काय करत होतो लक्षात घ्या, आपण ॲड करत होतो कारण दोघांना पण पकडायचं होतं. आता इथं दोघांना पण सोडून द्यायचं म्हणून 1 वजा करून घ्यायचा. मग व्हीचा क्रमांक कितवा आहे, तर व्हीचा नंबर आहे 22वा. व्ही फॉर विक्ट्री. विक्ट्रीसाठी आपण 2 दाखवतो आणि यनचा आहे 14वा. मग दोघांमधला फरक किती येतोय बघा, तर दोघांमधला फरक येतोय 8 आणि त्याच्यातून पुन्हा 1 वजा करायचे. उत्तर किती येणार आहे पहा 7. म्हणजे याचा अर्थ यन आणि व्ही यांच्या दरम्यान एकूण 7 अक्षरं आहेत हे आपण कन्फर्मली सांगू शकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता असे काही प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही अक्षर मालिकेतले जे अक्षर आहेत ना ती थोडीशी इकडं तिकडं करून दिली जातात. ठीक आहे. आणि त्यांच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो आणि मग तो अर्थपूर्ण शब्द बनवायला आपला वेळ जातो. आता वेळ जाण्याचं कारण एक आहे ते म्हणजे आपला शब्दसंग्रह कमी असणे.
त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा शब्दसंग्रहसुद्धा वाढवा. कारण NMMSमध्ये काय गोंधळ आहे की इंग्रजी हा विषय नाही, त्यामुळे आपण इंग्रजीला पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पण शब्दसंग्रह तुमचा इथं 2 मार्क, कधी कधी 3-3 मार्कसुद्धा तुमचे काढून घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्या 2 मार्कासाठी तरी आपण इंग्रजीचे जे साधेसुधे शब्द आहेत, खूप अवघड शब्द येत नाहीत, तर ते साधे साधे शब्दसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडताना परेशानी होते. मग तुमचं जर समजा शब्दसंग्रह चांगला असेल तर तुम्ही अर्थपूर्ण शब्द अगदी पटकन बनवू शकता. ठीक आहे. आता आपल्याला बघायचे 2016 पासून या पाठावरती आलेले प्रश्न. ठीक आहे. चला तर बघूयात. पहिला प्रश्न होता 2017-18ला आलेला. 17-18ला प्रश्न 4था ते 6व्यासाठी काय सूचना होती बघा. येथे झेड या इंग्रजी अक्षर मालिकेत समक्रमांकाची अक्षरे वगळून, बघा समक्रमांकाची अक्षरे वगळायची याचा अर्थ विषम क्रमांकाची घ्यायची. ठीक आहे. एक नवीन अक्षरमाला तयार होते, तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी योग्य तो पर्याय काय करा, निवडा. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला येथे झेडचा विचार करायचा आहे, पण इथं समक्रमांकाची अक्षरं घ्यायची नाहीत. म्हणजे काय, ए घेतला तर बी घ्यायचा नाही, सी घ्यायचं आहे, नंतर ई घ्यायचं आहे, नंतर काय करायचं आहे, जी घ्यायचं आहे, नंतर 9 नंबरचा म्हणजे कोण घ्यायचं आहे, आय घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला कोणते घ्यायचे. समजा आय घेतला आहे, त्याच्यानंतर आपण कोण घेणार, आय नंतर के घेणार आहेत सपोज, नंतर घेणार आहेत यम घेणार आहेत, नंतर 15 नंबरचा म्हणजे ओ घेणार आहेत, नंतर 17 नंबरला कोण आहे, क्यू आहे, नंतर 19 नंबरला एस आहे, नंतर 21ला जाणार आपण यू, नंतर 23ला पुन्हा डब्ल्यू आणि 25ला आपल्याला माहिती आहे वाय. ठीक आहे. हे आपल्याला आता आपण लिहून घेतलं, यालाही आपल्याला तेवढा जास्त वेळ नक्की जाणार नाही कारण आपल्याला 1 मिनिट आहे. परंतु आपण आता हे लिहिण्याचं सगळ्यात मोठं कारण काय की ह्याच्यावर जर 3 प्रश्न आहेत तर मग हे एकदा लिहून कन्फर्म केलेलं बरं, कारण 3ही प्रश्न आपले जर चुकले तर खूप मोठा लॉस आहे. ठीक आहे. मग आता काय म्हणते बघा, नवीन अक्षर मालिकेत येणारे मधोमध येणारे काय कुठले अक्षर कोणते. आता ही अक्षर मालिका आपली तयार झाली. लक्षात घ्या टोटल 26 अक्षर आहेत आणि आता फक्त आपण सम घेतोय का विषम, तर विषम घेतोय म्हणजे सम कटले आणि 26 मधले बरोबर निम्मे कटणार म्हणजे 13 राहणार, म्हणजे तरीही मधोमध यमच राहणार आहे. ठीक आहे. आणि हे सुद्धा मांडणी करताना काय करायचं मित्रांनो, तर मांडताना सुद्धा अशा पद्धतीनं मधोमध काढायचं ना, तर आपल्याला समजा इकडचे 3 कट केले शेवटचे, तर इकडचे 3 कट करा, पुन्हा समजा इकडचे 2 कट केले, इकडचे 2 कट करा, हा 1 कट केला, हा 1 कट, म्हणजे यम बरोबर मधोमध राहणार आहे. आणि असाही यम हा कुठं राहतो लक्षात घ्या, मधोमधच राहतोय. म्हणजे तुमचं यम म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. अगदी सोपा प्रश्न आलेला होता हा. ठीक आहे. ह्याच्यावरच बेस्ड असणारा तुमचा प्रश्न आहे पुढचा, तो म्हणजे 5वा. नवीन अक्षर मालिकेत 5वे, 7वे, 10वे आणि 12वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. 5वं, 7वं, 10वं आणि 12वं. आता बघा 5वं पटकन काढू शकताय, आय. 5वं झाल्यानंतर कुठलं सांगितलं, 7वं, नंतर 10वं. 10वं म्हणजे कोणतं असणार आहे बघा, यस असणार आहे माझी माहितीच तो. आणि शेवटी कुठलं सांगितलं आहे मला वाटतं 12वं. 12वं म्हणजे कोण असणार आहे, डब्ल्यू. आता बघा SIMW, SIM आणि डब्ल्यू कुठला बसेल बघा, इथं तर बसणार नाही कारण ओ ह्याच्याकडं जी आहे म्हणजे हा पण बसणार नाही, हा पण बसणार नाही, म्हणजे कुठला बसतो, स्विम, SWIM. ठीक आहे. किती सोपं आहे बघा. म्हणजे जर तुम्हाला हे जर जुळलं, हे जर तुम्हाला अक्षर मालिका जर व्यवस्थित काढता आली तर उत्तर तुमचं अगदी पटकन तुम्ही काढू शकणार आहात. ठीक आहे. 3 प्रश्न आहेत म्हणून आपण काय करूयात, अक्षर मालिका लिहिलेली काही जास्त बिघडणार नाही कारण फक्त 13 अक्षरं लिहायची आहेत. ठीक आहे. आणि क्रमांक आपले पाठ असतील तर ते सुद्धा आपलं पटकन होणार आहे. ठीक आहे. आता पुढचा त्याच्यावरतीच बेस्ट असणारा प्रश्न असा आहे, वरील नवीन अक्षर मालेत मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असणाऱ्या अक्षराची जोडी कोणती. आता बघा तुम्हाला प्रश्न आधी समजून घ्या की बरोबर मधोमध तर आपल्याला माहिती आहे यम आहे म्हणून, तर त्याच्या डावीकडं जेवढ्या अंतरावर जाल तेवढ्याच अंतरावर मागं जात आहे, तर अशी जोडी तुम्हाला शोधायची. आता इथं थोडीशी ट्रिक कशी वापरा तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती आहे मधोमध कोणता आहे, यम आहे. मग यमच्या मागं आणि यमच्या पुढं, आता यमचा क्रमांक आपल्याला माहिती आहे रेग्युलरमध्ये 13वा आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करूयात, एक मागं आणि एक पुढं जाऊन बघूयात की त्यांची बेरीज किती होते. आता केचा नंबर किती असतो, 11 असतो. 1 न मागं 1 न पुढं जा तुम्ही, किती येते बघा बरं हे, तर ओचा नंबर किती आहे, ओचा नंबर किती आहे, तर ओचा नंबर 15 आहे. आता 15 अधिक 11 किती होतं पहा, 26 होतं.
ठीक आहे. तसं आय आणि क्यूचा विचार करूयात. आय किती नंबरला आहे पहा, 9 नंबरला आहे. क्यू किती आहे, 17 नंबर आहे. 17 अधिक 9 किती होतं बघा, 26 होतं. म्हणजे इथं तुम्हाला ट्रिक कशी सापडते की त्यांच्या बेरजा करा आणि सारखी बेरीज येते का बघा. म्हणजे 26 तर आली पाहिजे, 26पेक्षा वेगळी आली की तो चालणार नाही. मग आपल्याला विचारले का इथं प्रश्न की समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी, म्हणजे ज्यांची बेरीज 26 येते ते तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. मग ईचा नंबर 5 आहे, डब्ल्यूचा नंबर किती आहे बघा, 23 आहे. 23 अधिक 5 होतात 28, चालणार नाही. केचा नंबर 11 आहे आणि हा किती आहे 27, चालणार नाही. 28 बेरीज येते. ठीक आहे. त्याच्यानंतर सीचा नंबर 3 आहे आणि वायचा नंबर किती आहे 25, 25 अधिक 3 28. आता जाऊयात जीएसकडे. जीचा नंबर आहे 7 आणि एसचा नंबर आहे 19. 19 अधिक 7 किती होतात मित्रांनो, 26 होतात. म्हणजे 100% जी आणि एस सारख्या अंतरावर आहेत. आपण चेक करूयात. तर जी बघा कितव्या क्रमांकावर आहे, इथं जी आपण घेतला एमपासून 1, 2 तिसऱ्या क्रमांकावर, आणि एससुद्धा बघा 1, 2, 3 तिसऱ्या क्रमांकावरच एससुद्धा आहे. म्हणजे प्रश्न सोडवताना तुम्ही जर अशा ट्रिक्स समजून घेतल्या, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे की जी आपण ट्रिक बाजूला काढू शकतो त्याच्यावर विचार करा आणि सोडवा. तुम्ही वेळ घालवू नका, कारण आपल्याला जास्तीत जास्त 60 सेकंद, पण आपलं टार्गेट असं ठेवा की 30 सेकंदाच्यात माझा प्रश्न सुटला पाहिजे. ठीक आहे. आता पुढं बघा 2018-19ला आलेले प्रश्न पाहूयात. 4 ते 6 सेम प्रश्न, म्हणजे सेम त्याच क्रमांकावरती आलेले प्रश्न आहेत. ठीक आहे. आता इथं बघा गंमत कशी दिली आहे. इथं तुम्हाला सांगितलंय ये सूचना येथे जेडी अक्षरे अक्षरमाला एला 1, बीला 3, सीला 5, डीला 7 अशा पद्धतीनं मांडले. एला किती नंबर दिला बघा 1, बीला 3 दिलाय, सीला 5 दिलाय. आता इथं या दिलेल्या संख्यामालेला आणि अक्षरमालेला थोडं ट्रॅक करण्याचा प्रयत्न करा. खूप सोपं आहे, अवघड नाही. कसं बघा, तर पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा असा प्रश्न आहे. हे आपल्याला असंच पुढं माहीत असणार आहे. आता बघा एला तुम्ही 1 केलंय, बीचा विचार करूयात आपण. बीला 3 कसं होऊ शकतं बघा. बीचा ओरिजिनल क्रमांक किती आहे 2, त्याची दुप्पट करूयात, 2 2 4, आणि 4मधून आपण 1 वजा केलं तर उत्तर किती येते पहा बरं. उत्तर तुमचं 4मधून जर 1 वजा केलं तर किती येते 3, जे हे उत्तर आहे. आपण डीचा विचार करूयात. डीचा क्रमांक 8 आहे, सॉरी डीचा क्रमांक 4 आहे. 4ची आपण दुप्पट केली तर किती होते बघा बरं 8, आणि त्याच्यातून 1 वजा करा किती येते 7, आणि यांना दिलेला क्रमांक बघा 7च आहे. असं त्याच्यात सुद्धा काय लपलंय ते काढा, कारण तुम्हाला ती अक्षरमाला पूर्ण काढायला खूप वेळ लागणार आहे, वेळ खूप जाणार आहे मित्रांनो. आणि नक्की त्या प्रश्नपत्रिकेत अंदाजे 10 प्रश्न असे असणार आहेत की जे तुमचा खूप वेळ खाणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातलं काय जे टेक्निक आहे ते टेक्निक शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की 29व व 37व अक्षर यांच्या मधोमध येणारं अक्षर कोणतं. आधी आपण 37 आणि 29 ह्या दोघांच्या मध्ये कोणता अंक येतोय ते बघूयात. ठीक आहे. मग 37 आणि 29चा विचार करूया. त्यांची बेरीज किती होते, 9 अधिक 7 होतात 16, हातच्याले 1 आणि 3 आणि 3 6, म्हणजे याच्या बरोबर मधोमध येणार आहे 33 क्रमांकाचा अंक. ठीक आहे, अक्षर. मग आता 33व्या क्रमांकावर कोण आहे, तर आता इथं सुद्धा बघा थोडंसं डोकं लावा. डीचा क्रमांक किती येतोय 7 येतोय, पण डीची दुप्पट केली तर 4ची दुप्पट होते 8, 8तून 1 कमी केलाय. इथं बघा 6 कितीची दुप्पट, 3ची दुप्पट केली तर 6 होते, 6तून 1 कमी केला, सीचा नंबर 5 निघालाय. मग आता इथं किती आहे बघा बरं 33 आहे. मग 33च्या पुढचा सम बघा कोणता आहे 34. 34 हे कोणासाठी, तर 34चं निम्म होतं 17. मग 17 नंबरला कोण आहे ह्याच्यावर विचार करूयात. 17 नंबरला आहे क्यू, म्हणजे आपलं उत्तर क्यू हेच आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांना दिलंय कसं ते समजून घेण्यावरती जरा जास्त फोकस करा. तुम्हाला ते जर कळालं ना तर प्रश्न सहज सुटणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 39व 27व 11व आणि 29व अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता बघा 39व म्हणजे काय करायचं 40 घ्यायचं. 39व म्हणजे काय करायचं 40. 40साठी कोण आहे, 40चं निम्म किती आहे 20. 20साठी कोणतं अक्षर आहे, तर 20ला आपल्याला माहिती आहे टी आहे, म्हणजे पहिलं तर कळालं. तसं 27 म्हणजे 28 घ्यायचं. 28चं निम्म 14. 14 म्हणजे कोणता अक्षर आहे बघा 14साठी, तर 14साठी अक्षर आपण घेतो यन. ठीक आहे. 11 म्हणजे काय करायचं 12 घ्यायचं. 12चं निम्म करायचं, 12चं निम्म होतं 6 म्हणजे यफ.
29 म्हणजे किती घ्यायचं 30, 30 साठी 15 आणि 15व्या क्रमांकावर कोणता आहे तर ते आहे आपल्याला 15व्या क्रमांकावरती ओ. मग आता ह्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे, ही अक्षरं तर कळली. आता आपण बघूयात अर्थपूर्ण शब्द. आता याच्यात बघा जी कुठंच नाही आहे म्हणजे पहिला पर्याय तर तुमचा कटला आहे. दुसरा FONT FONT फॉन्ट आणि अर्थपूर्ण शब्द पण आहे क्लिअर. नंतर फॉल आहे बघा, यू नाहीच आहे आपल्याकडं त्यामुळे हा पण पर्याय करतो आणि रेस्ट आर नाही आहे आपल्याकडं. म्हणजे फॉन्ट हा अर्थपूर्ण शब्द आपल्याला इथं तयार झालेला दिसतो. ठीक आहे, पुढचा ह्याच्यावरतीच असणारा प्रश्न किती सोपा प्रश्न आहे पहा. OEYNJ या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कोणता. आधी मग इथं तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शब्दसंग्रह ज्याचा चांगला त्याला याचं उत्तर पटकन काढता येतं. आता बघा OEYNJ शब्द बघा ENJOY एन्जॉय. ठीक आहे, कुठला शब्द तयार झाला ENJOY. आता यांच्या मधोमध अक्षर असणारं कुठलं आहे जे. मधोमध कोण आहे जे आहे. मग जेचा क्रमांक तुम्हाला काढायचा आहे, जे कितव्या क्रमांकावर असेल. आता जेचा ओरिजिनल क्रमांक किती आहे तो आपल्याला माहिती आहे 10 आहे. ठीक आहे, मग आपण काय करत होतो मग अशी त्याची दुप्पट करायचो आपण म्हणजे 20 आणि 20 मधून तुम्हाला काय करावं लागणार आहे 1 वजा करावं लागणार आहे म्हणजे त्याचा क्रमांक कितवा येणार आहे 19वा. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. बघा ह्याच्यातल्या ट्रिक शोधण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे, पुढचा आता हा जो प्रश्न आहे तो 2019-20 मधून म्हणजे दोन्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या 3 प्रश्न आले त्याच्यात 2 प्रश्न आले 19-20 साठी. प्रश्न क्रमांक 61 आणि 62. SOCMTU या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता बघा SOCMTU आता ह्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द आधी आपल्याला तयार करावं लागेल. मग ह्याच्यात तुमचा वेळ जाणार आहे. ठीक आहे, मग शब्द तुमचा कुठला तयार होतं बघा CUSTOM कस्टम, ज्याला आपण रीत म्हणतो रीतिरिवाज किंवा चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत त्याला आपण कस्टम म्हणतो. तर कस्टम हा शब्द तुमचा काय झाला तयार झाला. आता पुढं प्रश्न त्यांना काय विचारलाय बघा त्या अक्षरमालेतील त्या शब्दातील डावीकडून तिसरी. आता डावीकडून म्हणजे कुठली सुरुवातीपासून तिसरं म्हणजे हे यस. ठीक आहे, तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येतं. आता यसचा क्रमांक तुम्हाला माहिती आहे यसचा क्रमांक किती आहे 19. जर तुम्ही तो मागचा व्हिडिओ माझा पाहिला असेल तरच याचं तुम्ही उत्तर सांगू शकणार आहात. मग 19 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, इतका सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे त्याच शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर. किती सोपा प्रश्न आलता पहा. 10 सेकंदात दोन्ही गोल गिरवून तुम्ही रिकामे व्हाल इतका सोपा प्रश्न होता. शब्द होता आपला कस्टम. कस्टम म्हणजे यम आलं शेवटी आणि यम म्हणजे काय तर यमचा क्रमांक कितवा आहे यमचा क्रमांक असतो 13वा म्हणजे 13 पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढं बघूयात आता आपण प्रश्न क्रमांक बघा 41-42 साठी सूचना आणि प्रश्न आहे 2021-22चा. म्हणजे आपण आत्तापर्यंत बघा टोटल 8 प्रश्न बघितलेत. ठीक आहे, 3-3चे 2 आणि आत्ता मागचा 61-62 2चा. आता हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 41-42 2साठी आलेला होता. प्रश्न असा आहे पहा की GRAOCUE या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथं शब्द जरा जास्त आहेत. ठीक आहे, मग आपण लगेच कन्फ्युजनमध्ये होतो की एवढा मोठा शब्द कसा तयार करायचा. थोडा विचार करा पहा त्याला सारखं आणि शब्द तयार तुमचा होतो करेज COURAGE करेज धैर्य धाडस. आणि पुढच्या प्रश्नांकडे किंवा त्या आता प्रश्नांना घ्या. काय म्हणतोय त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक किती. बरोबर मधोमध म्हणजे दोन्हीकडून सोडून द्या सारखे इकडून 3 सोडा इकडून 3 सोडा बरोबर मध्ये उडतो आर आणि आरचा क्रमांक आहे 18 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकाल. पुढचा आहे त्याच शब्दातील शेवटून दुसरे अक्षर. आता बघा शब्द कुठला आहे आपला करेज COURAGE करेज. तर शेवटून दुसरे अक्षर म्हणजे कोण आहे जी. याचा इंग्रजी वर्णमालेतील कोणत्या क्रमांकावर येतं. जीचा क्रमांक त्यानं सांगितलंय काय आहे 7 आहे.
ठीक आहे. जीमध्ये 7 लपलेलं आहे म्हणजे जीचा क्रमांक किती आहे 7वा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आय होप की हे जे प्रश्न आहेत तुम्ही जे बघितलेत मागं हे तुम्हाला चांगले समजले असतील आणि मी पुन्हा खात्रीने सांगतो की तुम्हाला मॅथचे सगळे व्हिडिओ, सगळ्या घटकावरचे व्हिडिओ जसे जसे आपण पुढे जाऊयात तसे रोज तुम्हाला मिळून जातील. अजूनही तुम्हाला सांगतो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा, कारण आपलं टार्गेट यावर्षी ठेवायचं आपल्याला NMMS मिळवायची आहे. धन्यवाद. सर्वांचा खूप खूप आभारी आहे.